मी ऐक. Sit down, please. May I come in, sir? Yeah, please come in. Thank you, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Morning. Good morning, madam. Good morning. Please take a seat. Thank you, sir. And make yourself comfortable. Yeah, thank you, madam. I'm comfortable. Good. Now, Tani Shankar Girija Patil. तानी हां? BA झालात, हो. नागपुरातून शिकलात. कोणतं कॉलेज? मॅडम मी कॉलेजला नाही गेले. आय मीन मी एक्सटर्नल कॅन्डिडेट होते. का? ओ, जॉब करून शिकलात. कुठे जॉब केलात? कॉल सेंटर, मॉल? सर मी मेड सर्वंटचं काम करते. मोलकरीण. सर माझी आई आणि मी 7-8 घरची धुणी भांडी करतो. शिवाय केटरर्सकडे पण मी भांडी घासायचं काम करते आणि वरातीत पेट्रोमॅक्स सुद्धा डोक्यावर घेऊन जाते. पण कॉलेजमध्ये का नाही गेलात? कारण परिस्थिती. स्वाभिमानाने जगायला आणि उच्च शिक्षण घ्यायला पैसा हवा आणि तो मिळवायला मी कष्ट घेतले. मॅडम मी मेहनत करून शिकले. एवढं काम करून मग अभ्यास कधी करायचा? सर दिवसात असा वेळ कमी मिळायचा पण मोस्टली मी रात्री अभ्यास करायचे. तानी तुमचा पत्ता आहे पांढरा बोडी रिक्षावाला झोपडपट्टी, झोपडी नंबर 11, फुटाळा तलावाजवळ, येस मॅडम. नागपूर पश्चिम. येस. परिस्थिती हालाकीची आहे असं म्हणता. त्यात रात्रीचा अभ्यास, इलेक्ट्रिकचे बिल. सर या देशातल्या अनेक झोपडपट्ट्यांप्रमाणे आमच्या वस्तीतही लाईट नाही. त्यामुळे मी IAS पर्यंतचा अभ्यास कंदील आणि डिब्रीच्या प्रकाशातच केला. म्हणजे इलेक्ट्रिसिटी नसताना तुम्ही अभ्यास करून IAS एंट्रन्स पर्यंत पोहोचलात? हो सर, तशी जिद्द होती. सर महामानव पूज्य भीमराव आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक यांनी सुद्धा कंदिलातच अभ्यास केला ना. तरी सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश सगळ्या देशभरात पसरलाच ना. शिवाय सर मी माझ्या परिस्थितीचं भांडवल करत नाही. तुमचे वडील? सर ते रिक्षा चालवतात. रिक्षा? हो सर, सायकल रिक्षा. सायकल रिक्षा? एक सायकल रिक्षावाला 2-3 माणसांना आपल्या जीवाच्या आकांतानं रिक्षानं ओढून घेऊन जातो. हे अमानवी आहे असं नाही वाटत? सर फार कष्ट आणि प्रामाणिकपणाचा व्यवसाय आहे तो. सर श्रीमंतांचे बंगले बनतात तेव्हा शेकडो मजूर घाम गाळतातच ना. काही माणसांना रुचकर जेवण देण्यासाठी निखाऱ्यांनी फुललेल्या शेगड्यांवर आचारी जेवण बनवतातच ना. भाजी मंडीत भाज्या डोक्यावर घेऊन चालणारे माणसं असोत किंवा रेल्वे स्टेशनवर जड बॅग डोक्यावरून नेणारे कुली असोत, प्रत्येक माणूस आपल्या रोजगारासाठी अपार कष्ट करत असतो. सर मी तर म्हणते माझे वडील देशसेवा करतायत. देशसेवा? हो सर, पेट्रोलचे भाव आभाळाला भिडलेत. ऑटो रिक्षा ही पेट्रोलवर चालते पण सायकल रिक्षा ही माणसाच्या रक्तावर. सर माझे वडील सायकल रिक्षा चालवून पेट्रोलची बचतच करतात. Well, whom do you think is the greatest mathematician of all times? Sir, Srinivas Ramanujan. Because though he lived only for 33 years, he contributed more to mathematics in the areas like numerical methods, solutions of algebraic equations, number theory like prime numbers, etc. Are you aware of RTI? Yes, sir. It's Right to Information Act. Then what are the provisions in RTI? Sir, according to the provisions of RTI, every government department has to nominate one officer as an information commissioner. They are responsible to give information about duties, responsibilities, and functions of various officers working in those departments. Then what is the benefit to common man? Common man can know the functions, responsibilities, and duties of various officers. They can know the status of their applications. This also increases the transparency and accountability of the officers
अँड हेन्स रिड्युसेस करप्शन. भ्रूण हत्येबद्दल तुमचं काय मत आहे? स्त्री गर्भाची हत्या होते. मॅडम, भ्रूण हत्येसारखं पातक करणाऱ्यांना कठोर शासन हे व्हायलाच हवं. खरं तर मी भाग्यवान. माझ्या आई वडिलांना कधीही 2 वेळेचं पोटभर जेवण सुद्धा मिळालं नाही. पण तरी सुद्धा त्यांनी माझ्या शिक्षणात, माझ्या संस्कारात कशाचीही कमी कधीच पडू दिली नाही. मुलीच्या शिक्षणासाठी जर अर्धपोटी राहून जीवाचं रान करणाऱ्या माझ्या आई वडिलांसारखे पालक जर प्रत्येक मुलीला मिळाले तर प्रत्येक घरातली मुलगी ही तानीसारखी सुशिक्षित असेल. सर, 4 घरात भांडी घासणारी माझी अडाणी आई आणि रक्त जाळून रिक्षा चालवणारे माझे अडाणी वडील ह्यांनी कधी मुला मुलीमध्ये भेदभाव केला नाही, तर हे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे असा भेदभाव का करतात? तुमच्या आयुष्यातला, नीट आहे का, मी पुन्हा विचारतो, तुमच्या आयुष्यातला असा कुठला दिवस आहे की ज्याची आठवण होताच आपण हिंदुस्थानी असल्याचा तुम्हाला अभिमान वाटतो? सर, 22 मे 2004. कारण भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाची मान उंचवणारा हा दिवस आहे. सर, 22 मे 2004 ला अल्पसंख्याक शीख धर्मीय माननीय मनमोहन सिंगजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अल्पसंख्याक मुस्लिम धर्मीय असलेल्या सन्माननीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या समोर ही शपथ घेण्यात आली. आणि बहुसंख्याक हिंदू असलेल्या हिंदुस्थानचे मनमोहन सिंगजी पंतप्रधान झाले. मला असं वाटतं सर्व धर्म समभाव ही भावना जोपासणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या हिंदुस्थानाची मान उंचावणारी ही घटना आहे. तुम्हाला जर संधी मिळाली तर देशातल्या कुठल्या 2 गोष्टी तुम्ही बदलाल? 1. स्त्री शोषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर निर्णय घेतले जातील. आणि 2. देशातून जात-पात निर्मूलन करेन. आता एक शेवटचा प्रश्न. या देशात घडलेली सर्वात वाईट घटना कोणती? देशाची फाळणी. का? सर, आपण एकच प्रश्न विचारणार होतात. अच्छा तानी, सिव्हिल सर्व्हिसच का? म्हणजे प्रिफरन्स IAS हाच का? सर, जनसामान्यांपर्यंत व्यापक रूपात जाऊन माणसांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या विवंचना, प्रश्न समजून काम करण्याची संधी IAS होऊन, कलेक्टर होऊनच मी करू शकेन. तुम्ही आलात तेव्हा आम्ही सगळे उभे राहिलो होतो. काय कारण असेल? सर, आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आपण मौन पाळलं आणि म्हणूनच आपण आज नतमस्तक होऊन उभे राहिलो. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. ओके सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू.